जाऊन थोडासा चावला आणि अख्खा असं तोडून. हे नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण. तर स्वागत तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज घरी निवांत होतो, तर आज म्हणलं जरा शेतात राऊंड मारून यावं. तर पप्पा परवाच्या शेतामध्ये गेले, तिथे बोलले डुकरं वगैरे आलं भरपूर शेतात, ऊस बीस मोडला. तर म्हणलं आज बघून यावं, निवांत वेळ होता आणि आता पाऊस वगैरे पण उघडलाय आणि ऊन आहे आणि वाटा वगैरे सगळं सुकलं ते. तर म्हणलं आता पटकन जाऊन यावं, कसं काय शेताचे हाले बघून यावं. चला जाऊया आपल्या शेताकडे. तर आता 2-4 दिवस मस्त असा पाऊस उघडलाय आणि सगळीकडे असं वाळलेलं आहे. कारण आता पाऊस भरपूर पडत असतो, त्याच्यामुळे काही शेताकडे जाणं होत नाही आणि घरी पण भरपूर काम असतं मशीनचं वगैरे. त्याच्यामुळं सारखं काही खाली जाता येत नाही आणि पावसात जरा दुर्लक्षच होतं. शेतात काही बाकीची कामं नसतात, एकदा भात लावणी झाली की आपलं डायरेक्ट घरीच. तर त्याच्यामुळं जरा आज बऱ्याच दिवसांनी चाललंय, जरा पाऊस उघडलाय आणि जरा घरी पण कंटाळा येतोय. ते म्हणलं चालू मस्त आपलं जरा बघून पण जरा शेताकडे पण लक्ष राहील आणि जरा काहीतरी गेलं पण पाहिजे. आता मस्त मध्ये या वाटा पण सुकल्यात, नाही तर असला चिखल असतो इकडनं आणि गुरांच्या आणि तर जास्त चिखल होतो, पाय पण राहत नाही जागेवर. मागच्या वेळेस 2-3 वेळा आपटलं होतं इकडनं, लय चिकट होतं. आता पावसामुळेच नसल्यामुळे चुकलंय मस्त, त्यामुळे काय एवढा विषय नाही. एका शेतकऱ्यासाठी जर खरंच काही सुख असेल ना, तर ते असते शेती आणि त्या शेतीत डोलणार त्याचं पीक. आणि तेच आजच्याला असं भारी वाटतं शेतात आलं आणि असं भात बघितलं बऱ्याच दिवसांनी, असं एकदम हिरवगार झाले भात. बघा आता भात लावणी झाल्यापासून काय मला यायला नव्हतं भेटलं आणि त्यानंतर आज पहिल्यांदा आलोय, तर एक नंबर असं हिरवगार झालंय. तर ही आपली भाताची वावर आहे. तर 1, 2, 3 आणि तिथे खाली छोटंसं आहे. तर आता सगळे वावरातले भात एकदम मस्त बसल्यात. या वावरामध्ये थोडंसं शेवळ झालंय. तर आता काय पाणी कमी होते, ऊन आले त्याच्यामुळे काय जाईन शेवळ मरून, त्याचा काय एवढा विषय नाही. इकडं आहे वरती आपला ऊस, तर बघूया आता ऊस कसं काय. तर आता ऊसाची तर 3 वावर आहेत आणि 3 वावरातनं ऊस लावलाय. कारण काय भात शेती खर्च परवडत नाही, त्यापेक्षा डायरेक्ट ऊस लावलेलं एक मार्गी बरं वाटतं. आपली डेंजर तर बघा, अख्खा ऊस मोडला डुकरांनी. बापरे, अरे रे रे. हे पण वावरात ऊस आणि इकडनं पण अख्खा मोडून टाकलाय. अजून वरती एक वावर आहे, काय बांध वगैरे उकरून टाकले सगळे. अख्खा ऊस झोपवला बघा, इथला मधला पट्टा तर अख्खाच हे करून टाकला आणि इकडनं अख्खे पाय आहेत डुकरांचे, हे अख्खं खाल्लेलं आहे. आतमध्ये जातो, डेंजर अवस्था करून ठेवली. हे काय होतंय, पाऊस असतो आणि पावसात काय जास्त खाली येता येत नाही आणि त्यामुळे थोडं दुर्लक्ष होतं आणि थोडं दुर्लक्ष झालं की अशी तार होऊन बसल्यावर. आता पण यांना उपाय तरी काय करावं, रात्रीचे यायचं ते कधी खाऊन जातं काय माहीत पण नाही. डेंजर ऊस मोडलाय. आता ऊस आपला काय विकायला वगैरे नसतो, तर आपल्या मशीनसाठी ऊस लागतो. उन्हाळ्यामध्ये मशीनचा चारा म्हणून आपण वापरतो. तर ह्या वर्षी ऊस नव्हतं, गेल्या वर्षी पण असं दुकानने बऱ्यापैकी ऊस मोडला तर विकत घ्यायला लागला. तर जमतेम आता आमच्या इकडे वाघोली चित्रापूर साईडनं ऊस येतो, तर जमतेम 4,500-5,000 रुपये टन ह्याने पैसे लागतात. आणि आता हे नुकसान एवढं केलं आहे, हे किती हजारचं असं सांगता पण येऊ शकत नाही. चांगला ऊस झाला होता, पण काय पार वाट लावून टाकली दुकाननी. आणि वरचं पार असा जमिनीवर करून टाकला ऊस. ते असं चावून थोडासा चावला आणि अख्खा असं तोडून. बापरे, खरंच आजकाल ना शेती करणं खरंच सोपं नाही राहिलं. एवढा खर्च झाला असं नाही ऊसाला, काय सांगू पण नाही शकत. लावणी त्याला आत्ता कितीतरी वेळा पाणी, यंदा पाऊस पण लेट झाला. विकतचं पाणी घेऊन, काही मोटर वगैरे जळले होते तर विकतचं पाणी घेऊन पाणी दिलं. खत, हे मजुरी किती गेली असतील, बियाण्याला किती पैसे गेले असतील. बेनच 3-3-3.5 हजाराचं बेनं घेतलं होतं आणि जमते 4 टन बेनं लागलं याला अख्खे 1-2-3 वावरांना. तर 4 टन ऊस, त्याच्या लागवडीचा खर्च प्लस खत आणि जमते आता 6 महिने सांभाळतो हा ऊस आणि त्याची तर आता अशी होऊन बसली. काय शेती परवडणार आहे, खरंच अवघड झालंय.
फार सपाट म्हणजे काय बोलायचं. आणि हे वरचं वावर आहे, तर ह्याला पण फुल लोळवून टाकलंय. तर मित्रांनो, तुम्हाला कुणाला माहिती असेल ह्याला काय उपाययोजना करू तर खरंच नक्की सांगा. आणि खरंच खूप नुकसान झालं ऊसाचं, बघवत नाही डोळ्यांना, अक्षरशः डोळ्यातनं पाणी येतं. असं एवढं कष्ट केलेले असतात आणि त्यामागे तळमळ असते. तर काय आहे, रान जनावर आहेत ती येतात ते, पण त्याला उपाय काय करता येईल हे खरंच कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि ठीक आहे, आजचा व्हिडिओ इथपर्यंतच. भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय.